पैठण तालुक्यातील विहामांडवा चौंडाळा रस्त्यावर रविवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास पिकअप वाहन दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 लहान चिमुकले जखमी झाल्याची घटना घडली आहे। पैठण तालुक्यातील विहामांडवा येथून चौंढाळाकडे जाणाऱ्या मोटरसायकलला केकत जळगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप या वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडलाय। या अपघातात 3 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, ज्यामध्ये सिद्धार्थ चव्हाण, पायल सिद्धार्थ चव्हाण, अवन्या सिद्धार्थ चव्हाण यांचा समावेश आहे। तर संजना अभिषेक चव्हाण या महिलेचा उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जात असताना रस्त्यातच मृत्यू झालाय। या घटनेत 2 लहान चिमुकले दिव्या चव्हाण, संध्या चव्हाण हे जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावरील ट्रॅफिक दूर करून सर्व जखमी आणि मृतांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी बाबासाहेब घुगे यांनी तपासून मृत घोषित केले, तर 2 चिमुकल्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले। या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। मृतांवर पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला असून या हृदयद्रावक घटनेमुळे विहामांडवा परिसरात शोककळा पसरली आहे। या घटनेचा पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे हे करत आहे। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज पाचोड, पैठण।